ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या शिष्यांना दोघं असे एकत्र बोलून त्या जोडीदारांनी त्यांना गावामध्ये देवराज्याची सुवार्ता पसरवण्यासाठी पाठवत आहे. इथे काहीतरी वेगळी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त एका शिष्याला एकटंच पाठवत नाही, तर त्याच्या जोडीला त्याचा जोडीदार पाठवत आहे. याचा मूळ हेतू हाच की हे त्याचं शिष्यांचा पहिला अनुभव होता देवराज्याची सुवार्ता पसरवण्यासाठी. गावामध्ये जाऊन परमेश्वराची वचने लोकांना देण्यासाठी. कारण इतके दिवस हे कार्य प्रभू येशू ख्रिस्त करत होता, परंतु आपल्या शिष्यांना ट्रेन केल्यानंतर आज प्रभू येशू ख्रिस्त ती जबाबदारी आपल्या शिष्यावरती सोपवित आहे. आणि म्हणूनच एका शिष्याला न पाठवता त्या शिष्याजवळ दुसरा शिष्य पाठवून अशी दोघांना प्रभू येशू ख्रिस्त त्या मिशन जर्नीवरती पाठवत आहे, जेणेकरून जर एक खाली पडला तर त्याला दुसरा उचलू शकतो किंवा त्याला दुसरा हातभार लावू शकतो. कारण भविष्यामध्ये शिष्यांना एकटंच दूर अशा देशामध्ये जायचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांची ती आध्यात्मिक तयारी होती, मानसिक तयारी होती आणि पहिलाच अनुभव होता. आणि आपल्या शिष्यांना पाठवताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सक्त ताकीद दिली होती की जाताना तुमच्या बरोबर सर्वच काही घेऊ नका, कारण या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुरवणार आहे. कारण जेव्हा आपण जास्त गोष्टीमुळे आपण जेव्हा बिझी असतो किंवा जास्तच गोष्टी आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण आपलं लक्ष विचलित करत असतो, आपल्यामधील ध्यान हे भरकटत असते. आणि म्हणूनच जो शिष्य प्रभू येशूचं कार्य करू इच्छितो त्याने आपलं ध्यान, त्याने आपलं तन आणि मन परमेश्वराकडे लावलं पाहिजे. त्याने आपलं संपूर्ण एनर्जी आणि वेळ देवराज्याची सुवार्ता पसरवण्यासाठी दिलं पाहिजे. हा त्यामध्ये मूळ हेतू होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की जोडीला किंवा आपल्या बरोबर जास्त काही वस्तू घेण्याची गरज नाही, कारण तुमच्या राहण्याची सोय, तुमच्या खाण्याची सोय आणि तुमच्या पिण्याची सोय मी सर्व प्रकारे करणार आहे. असं सांगतात की परमेश्वर आपल्या शिष्यांची काळजी घेत असतो. आणि जो शिष्य परमेश्वराच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, स्वेच्छेने आणि पूर्ण अंतःकरणाने परमेश्वराचे वचने इतरांना देण्याचा प्रयत्न करत असतो, इतरांची आध्यात्मिक गरज भागवण्याचे प्रयत्न करत असतो, त्या व्यक्तीला काहीच होणं पडत नसते. परमेश्वर त्या व्यक्तीची काळजी घेत असतो. आणि म्हणूनच या दाखल्याद्वारे जणू काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की मी तुमच्या पाठीशी असणार आहे. तुमच्या मनामधील जी काही भीती आहे ती मी तुम्हाला काढून टाकणार आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला देणार आहे. आणि शिष्याने अगदी आनंदाने, उत्साहाने परमेश्वराच्या देवराज्याची सुवार्ता घराघरामध्ये पोहोचवली. त्यांची वचने इतरांना दिली आणि इतरांना शुद्ध करून त्याच्या डोक्यावरती हात ठेवून इतरांसाठी प्रार्थना केली. त्यामध्ये तो उत्साह होता, आनंद होता. कारण जेव्हा परमेश्वराचं कार्य व्यक्ती करत असतो तेव्हा तो आनंद न मावळणारा असतो, न नष्ट होणारा असतो. आज देऊळ माता आपल्यासमोर एका महान अशा शिष्याचं उदाहरण ठेवत आहे. जरी प्रभू येशूचे प्रेषित सर्व पुरुष असले तरी त्याच्या मागे येणारे अजून एक शिष्य होते, जे प्रभू येशूच्या मागून येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आध्यात्मिक, प्रभू येशू ख्रिस्ताला वेगळी मदत करत होते. आणि त्यामध्ये एक शिष्य आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याची वचने आणि त्यांचं जीवन इतरांना देत आहे. आणि ती शिष्य म्हणजेच संत आगाथा. आज देऊळ माता संत आगाथा हिचं उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे. काय तिचा विश्वास आणि काय तिच्याकडे असलेली ती संयमवृत्ती. तिला त्या अनेक दुःखातून जावं लागलं केवळ आणि केवळ विश्वास नाकारण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्यासाठी. परंतु तिने प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं सर्वस्व स्वीकारलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताला सोडण्याऐवजी तिने मरण पत्करलं. तिला त्या लखलखत्या कोळशावरून खेचत नेण्यात आलं आणि काचेच्या तुकड्यावरून तिला खेचत नेण्यात आलं आणि तिचे बॉडीचे पार्ट देखील कापण्यात आली. तरी सुद्धा संत आगाथा हिने आपला विश्वास सोडला नाही. आज संत आगाथा ही आपल्यासमोर एक विश्वासू सेविका,
आणि विश्वासू शिष्य कसा असला पाहिजे याचं उदाहरण घेऊन ठेवत आहे. आज या आघाताप्रमाणे जीवन आपण विश्वासाचं जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया आणि आपल्या परीने आध्यात्मिक कार्य चांगल्या प्रकारे व्हावं, इतरांना परमेश्वराची वचने द्यावी, देवराज्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण विशेष कृपा व पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया.